मंडे पंढरपूर. मग आमचा चिरमुऱ्याचा व्यवसाय 30 वर्षापासून आहे. आमचे राजेंद्र वट्टमवार हे मालक आहेत आणि आम्ही दोघं पार्टनर आहे. आमचा हा धंदा 30 वर्षापासून आहे. पहिल्या सिमी हातानं बनवत होतो, पुन्हा सिमी ॲटोमॅटिक मशिनी आणल्या 5 वर्षापासून. आत्ता ह्या वर्षी राजेंद्र वट्टमवार यांच्या कल्पनाने ॲटोमॅटिक नवीन मशिनी आणल्या आणि रोजचा 2,500-3,000 हजार पोळा तयार व्हायला लागला ॲटोमॅटिकला. तर आणि स्वच्छ होऊन वरनं जाळी लावून त्यातली घाण पूड बारीक कण सगळे स्वच्छ होऊन पॅकिंग पोळा बाहेर पडायला लागला. आणि महागाईमुळं पेट्रोल महागाईमुळं जरा धंद्यावर परिणाम झालेला आहे. आणि पाऊस पाणी नसल्यामुळं थोडं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रमाण कमी आहे. त्यामुळं जेमतेम 3-3.5 हजारच्या आसपास पोती लागतील या वारीला असा अंदाज आहे. हे काम किती दिवस आधी वारीच्या आधी 1 महिना काम चालतं, महिना 1.5 महिना. पण अधिक महिन्यामुळं आम्हाला वारीचा माल तयार करायला जमलेला नाही. त्यामुळं रोज जेवढा तयार होतो तेवढा रोज जातो सध्याच्या घडीला. किती पुढे तयार होतात रोजचे 60-70 पोतं तयार होते सध्याच्या घडीला एवढ्या ॲटोमॅटिक मशीन आणल्यामुळं. नाही पहिलं 10-15-20 पोतं तयार होत होतं. पहिलं हातानं बांधायचे, बोटं धुकायचे, कामदार बसत नव्हते. आता ह्या सेमी ॲटोमॅटिक आणि फुल ॲटोमॅटिक आणल्यामुळे 60-70 पोत्याच्या आसपास रोजचे तयार होतात. आणि भाविकांना जेवढं चांगलं आणि स्वच्छ आणि ताजा चिरमुरा गुजरातवरनं गोकुळ ममरा म्हणून येतो बावला. 8 दिवसाला 2 गाड्या, 1 गाडी येते ताजा. जसा संपील तसा आम्ही मागवतो. त्यामुळं वारकऱ्यांना आणि एअर पॅक होतो. एअर पॅक झाल्यामुळं 15 ते महिनाभर ह्या चिरमुऱ्याला काही होत नाही आहे. त्यामुळं कडक आणि एकदम मशीनमुळं वारकऱ्यांना कुरकुरीत होतो. त्यामुळं हे होतं आहे सगळं व्यवस्थित. किती टनात प्रसाद विकत असेल या वारीला? या वारीला आता सगळे मिळून एक 20 ते 25 व्यापारी आहेत पंढरपुरात. सगळ्यांचा मिळून कमीत कमी एक 20-1 हजार पोतं चिरमुरा येतो गुजरातवरून. मग कोण हातानं बनवतो. फक्त ॲटोमॅटिक मशीन पंढरपुरात फक्त आमच्याकडेच आहे. बाकी सगळे हातानं बनवतात आणि विकतात. किती कोटीत उलाढाल होत असेल? आता प्रत्येकाची काय आपण सांगू शकत नाही. आमचे तर 3-3.5 हजार पोत्याच्या आसपास अंदाज आहे आमचा. प्रत्येकाच्या कोण किती मागवतो काय मागवतो ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर असतं. काय काय असतं प्रसाद? प्रसादमध्ये काय? प्रसादमध्ये साखरपुडा पारंपरिक जे 28 योगेपासून जे पांडुरंगाला प्रसाद जातो. चिरमुरे, साखरफुटाणे, बताशे, हरभऱ्याचे फुटाणे, रेवडी, कांदी, खडीसाखर हे जे प्रमाण चालू झालेलं आहे हे पहिल्यापासून आहे. आणि ह्याला प्रमाण नाही आहे. म्हणजे वजन करून किंवा हे पांडुरंगाचा प्रसाद असल्यामुळं प्रमाण नाही आहे. ह्याला अंदाज भरणे आणि वारकऱ्यांना 10 रुपयाचा 20 रुपयाचा प्रसाद विकणे हे अशी 28 युगापासून परंपरा चालू झालेली आहे. तेच अजूनसुद्धा तेच परंपरा. आता पंढरपुरात 20 ते 25 हजार दुकानं येतात. बाहेरगावचे, गावातले, ऑल महाराष्ट्रातले, परराज्यातले येतात. ठीक आहे. त्यामुळं पांडुरंगाचा जी प्रसाद आहे हे वजन करून किंवा हे करून असं कधी आत्तापर्यंत कोण घेत नाही. अंदाज भरणे, अंदाज देणे, अंदाज विकणे असं विकते ते. 10 रुपयाला, 20 रुपयाला पुडा, 25 रुपयाला पुडा विकतात.